नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी खीर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी पण चालू शकतं आणि गरम होऊन देऊया। तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं बदाम, काजू, पिस्ता असं घेतलेलं आहे आणि त्याचे मोठे मोठे असे तुकडे केलेले आहेत। बारीक जरी केले तरी चालतील आणि तुमच्याकडे जर दुसरं काय अजून जर असेल तर ते पण टाकलं तरी तुम्ही चालू शकते। आता त्याला फक्त हलकंसं आपण भाजून घ्यायचं। हलकंसं बघा मी भाजून घेतलेलं आहे, कलर चेंज झालेला आहे ह्याचा। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला दूध। तर हे म्हशीचं दूध आहे बघा, घट्ट असं, आणि ते मी काय केलं होतं, गरम करून घेतलं होतं। आता हे अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे। आता ह्याला चांगलं आपण उकळून घेऊया। दूध बघा चांगलं आपलं उकळलेलं आहे। गॅस करणार आहे एकदम बारीक। एकदा काय करूया, आपण असं मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये टाकणार आहे गोडीप्रमाणे साखर। तुम्हाला आता किती गोड खीर पाहिजे त्याप्रमाणे साखर टाकायची। मी अर्धे वाटीला थोडीशी कमी टाकलेली आहे बघा, अर्धी वाटीच घेतली होती। गॅस एकदम बारीक केलेला आहे। त्याच्यामध्ये वेलची, जायफळ पूड टाकायची। मी साखर टाकून थोडीशी बारीक करून ठेवलेली आहे। कधी का आपल्याला रेसिपीला वगैरे लागते ना, म्हणून अशी बारीक करून ठेवलेली आहे। आणि ह्याला काय करूया, चांगलं आपण पहिलं उकळून घेऊया। 5 मिनिटं बघा चांगलं बारीक गॅसवर चांगलं उकळलेलं आहे। त्याच्यावरती टाकणार आहे बघा ह्या सेवया भाजून घेतलेल्या आहेत। तर हे भाजक्याच आहेत त्या, पण तरी पण एकदा थोडंसं आपल्या अशा मोकळ्या कढईमध्ये हलवून घ्यायच्या, म्हणजे थोड्याशा चांगल्या भाजल्या जातात। आणि त्या किती येते, तर ह्या वाटीप्रमाणे अर्धी वाटी घेतलेली आहे। थोडंसं जास्त कमी केलं तरी पण चालू शकतं। आता हे मिक्स करून घेऊया। सेवई टाकल्यानंतर बघा मी चांगलं उकळून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं 2-3 मिनटं चांगलं उकळून घ्यायचं। आता काय करणार आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये बघा हे 100 ते 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे बघा। असं घरी बनवलेलं पनीर आहे, विकतचं जरी तुम्ही वापरलं तरी चालेल। ते आता आपल्याला गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि बारीक खिसणीनं आपल्याला ह्याच्यामध्ये खिसून घ्यायचं, एकदम बारीक खिसायचं। पनीर बघा मी खिसून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। आता हे चांगलं मिक्स करायचं आणि गॅस वाढवायचा। आणि काय करायचं माहिती आहे का, आपल्याला ह्याला एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हे चांगलं आटून द्यायचं। एकदम मस्त अशा पद्धतीत खीर होती। तुम्ही एकदा जरूर करून बघा बरं का। बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट मी ठेवलं होतं। तुम्ही पाहिजे ह्याच्यामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या पण टाकू शकता, छान होईल तशी। अशा पद्धतीत करायची। आणि आता बघा एवढी घट्ट झालेली, थंड झाली का नाही की ते अजून घट्ट होते बघा। आणि आता मी कसं बारीक खिसणीनं, जसं आलं खिसतो ना त्या खिसणीनं मी पनीर खिसलं होतं। तुम्ही एकदम हातानं जरी असं बारीक करून टाकलं तरी चालते। आणि शिजल्यानंतर थोडंसं आपण असं हलवलं का नाही की तरीसुद्धा ती एकदम बारीक होतं। पण ही जी खीर आहे ना, ती छान लागते चवीला। तुम्ही एकदा जरूर करून बघा अशा पद्धतीनं झटपट अशी। काय होतं, उपास पिपास सोडायला वगैरे अशी खीर वगैरे लागते। तर तशा खिरीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तुम्हाला कोणती खीर पाहिजे जरा मला कमेंट करून सांगा। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।